नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. आत्ता जी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती प्रेक्षकांना धक्का देईल. श्री अजित पवार यांचं जे आज दुर्दैवी निधन झालं ते निधन कसं टाळता येऊ शकलं असतं. DGCIनीच स्वतःसाठी घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाचं हे जे मिस्टर सिंग आहेत की ज्यांच्याकडं 18 फ्लीट आहेत, त्यांच्याकडे विमान आहेत, त्यांनी अक्षरशः कसं दुर्लक्ष केलं. आणि जर त्यांनी आहे ह्या नियमाचं, कारण DGCA ज्या वेळेला VIP मोमेंट असते त्या संदर्भामध्ये स्वतःचे काही नियम घालून घेते. ते सगळ्यांना जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्यांना, जे डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल फ्लाईट्स रन करतात त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. आणि ही विमानसेवा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप वर्षापूर्वी एक मोठा विमान अपघात झाला होता. कापसाचा एक ट्रक जात होता आणि छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या बाहेरून एअर इंडियाच्या विमानानं जेव्हा टेक ऑफ केलं तेव्हा तारेशी घर्षण झालं आणि त्या कापसानं पेट घेतला. आणि आज ज्या उद्योगपतीचं फार आदराने नाव घेतलं जातं अशा उद्योगपतीच्या कुटुंबातल्या सदस्यासह अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. अलीकडे मुंबईतनं अहमदाबादच्या दिशेनं निघालेलं विमान, ज्या विमानामध्ये आजही नीट कळलेलं नाही आपल्याला की तो नेमका विमान अपघात कसा झाला, तर त्या संदर्भामधली आत्ता चौकशीची गोष्ट झाल्यानंतर DGCAने पुन्हा आपले सगळे बंधनं नियम हे आणखी कठोर केले होते. इंडिगोच्या संदर्भामध्ये वाद झाल्यानंतर पण त्याच्यात कठोरता आणली होती. असं असूनसुद्धा मी जे आता तुम्हाला 5-6 मुद्दे सांगणार आहे ते मुद्दे लक्षात घ्या. आणि अजित पवार यांचा आज एक असं व्यक्तिमत्व की त्यांच्याबद्दल कितीही वादप्रवाद असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात 1991 साली अजित पवार पहिल्यांदा खासदार झाले होते. आणि पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी दोघांनीही राजकारणात एकाच वेळेला प्रवेश केला. ज्या वेळेला मुंबईमध्ये दंगली घडल्या त्यानंतर श्री शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळातनं महाराष्ट्रामध्ये दंगल थांबवण्यासाठी पाठवलं गेलं. PV नरसिंहरावांचा तो निर्णय होता. आणि त्याच्यानंतर असं दिसतं आहे की अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला त्या एका निर्णयानं सुरुवात झाली. अजित पवार खासदार झाले, पुन्हा हा निर्णय बदलला गेला, पुन्हा श्री शरद पवार हे केंद्रात गेले आणि अजित पवार हे आमदार झाले. तिथपासून ते 2026पर्यंत 5 ते 6 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेला प्रवास हा महाराष्ट्रासमोर आहे. ते आज आपल्यात हयात राहू शकले असते, राहिले असते जर हे नियम जे कंपन्यांसाठी बंधनकारक आहेत ते त्यांनी पाळले असते. तर पहिला जो नियम आहे तो पायलटसाठीची, म्हणजे अशी उड्डाणं जेव्हा होतात, उपमुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री चार्टर्ड विमानाने जेव्हा प्रवास करतात तेव्हा DGCA नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय हे सामान्य खाजगी उड्डाणापेक्षा खूपच कठोर नियम आणि पायलटच्या अनुभवाच्या अटी घालतं. त्या अटीच तुम्ही ऐका. आणि मी जो मगाशी त्या कॅप्टन जाधव यांनी जे सांगितलं की त्या विमानामध्ये प्रवास करत असलेली दुसरी जी सहयोगी पायलट होती तिला पुरेसा अनुभव नव्हता. आणि त्यानंतर जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून मुंबईतनं विमानाने टेक ऑफ केलं 8 वाजता. विमान बारामतीला पोचलं. आल्यानंतर पहिलं लँडिंग फेल गेलं, यशस्वी झालं नाही. त्यावेळेला त्या कमी अनुभव असलेल्या त्या वैमानिकाने ते विमान पुन्हा एकदा टेक ऑफ केलं. सेकंड अटेम्प्ट केला. सेकंड अटेम्प्टमध्ये ते विमान घसरलं, स्किड झालं आणि विमानाला आग लागली. हे टाळलं कसं जाऊ शकलं असतं, तर पहिलीच अट अशी आहे की पायलटसाठी अत्यंत उच्च अनुभव असायला हवा. सामान्य चार्टर्ड विमान पायलटसाठी फक्त कमर्शियल पायलट लायसन, ज्याला CPL आपण म्हणतो, आणि 200 तासाचे उड्डाण अनुभव पुरेसे असतात. परंतु VIP साठी तसं नाही आहे. VIP साठी पायलट इन कमांड, ज्याला आपण PIC म्हणतो, त्या कॅप्टनकडं किमान 3000 तासाचा एकूण उड्डाण अनुभव असणं आवश्यक आहे, जो ह्या केसमध्ये पहिल्या पायलटकडं आहे. स्पेसिफिक टाईप एक्सपिरियन्स म्हणजे विशिष्ट विमान प्रकाराचा अनुभव, ज्या प्रकारचं विमान जेट किंवा हेलिकॉप्टर वापरलं जातं त्याच प्रकारावर कॅप्टनकडं किमान 2000 तासाचा PIC म्हणून अनुभव असणं बंधनकारक आहे. नाईट फ्लाईंग आणि इन्स्ट्रुमेंट, पायलटकडं रात्रीच्या उड्डाणाचा भरपूर अनुभव असावा लागतो आणि त्याचबरोबर सध्याची इन्स्ट्रुमेंट रेटिंग असणं आवश्यक असतं. याचा अर्थ असा की वाईट हवामान,
फक्त कॉकपिटमधील उपकरणाच्या आधारे विमान उडवण्याचं उच्च कौशल्य पायलटकडं असणं अपेक्षित होतं. ह्या केसमध्ये दुसऱ्या पायलटकडं ते नव्हतं, त्यामुळं ती पहिली मोठी चूक. नंबर 2, 2 पायलटांची सक्ती, मॅन्डेटरी 2 पायलट क्रू. जर काही विमानं किंवा हेलिकॉप्टर एकाच पायलटनं उडवण्यास प्रमाणित सिंगल पायलट सर्टिफाईड असली, जसं की काही लहान हेलिकॉप्टर्स आणि काही टर्बोप्रॉप विमानं, तर व्हेरी VIP उड्डाणासाठी DGCAच्या मार्गदर्शक तत्वानुसार 2 पायलट असणं बंधनकारक आहे. यामध्ये कॅप्टन आणि को पायलट असणं आवश्यक आहे. यामागचा उद्देश म्हणजे रिडंडन्सी, म्हणजे एखाद्या पायलटला अचानक काही अडचण आली तर दुसरा पायलट लगेच नियंत्रण घेऊ शकतो. ह्या केसमध्ये दुसरी जी पायलट तरुण मुलगी आहे ती एवढी अनुभवी नव्हती. विमानाची एअरवर्दीनेस आणि देखभाल, रिसेंट इन्स्पेक्शन, अलीकडची तपासणी, विमानाकडं वैध सर्टिफिकेट ऑफ वर्दीनेस असणं आवश्यक होतं. VIP उड्डाणाच्या आधी अनेकदा वरिष्ठ अभियंत्याकडून स्वतंत्र प्री फ्लाईट तपासणी केली जाते, जेणेकरून विमान पूर्णपणे स्नॅग फ्री, म्हणजे कोणतीही तांत्रिक दोष नसलेलं असल्याचं प्रमाणित करणं आवश्यक आहे. ते होतं की नाही त्याची आता चौकशी होईल. एज ऑफ एअरक्राफ्ट, विमानाचं वय, जरी कायदेशीरदृष्ट्या ठराविक वयोमर्यादा नसली तरी बहुतेक राज्य सरकारं किंवा उच्चस्तरीय मंत्रालये 10 ते 15 वर्षापेक्षा कमी वयाची विमानं अशा उड्डाणासाठी पसंत करतात, म्हणजे कमी वय असायला पाहिजे. याच्याबद्दलची माहिती येईल. आता विशेष सुरक्षा आणि प्रोटोकॉल, ऑपरेशन प्रोटोकॉल, रूट क्लिअरन्स, VIP मुवमेंट असेल, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री प्रवास करत असताना उड्डाणाचा मार्ग ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून अधिक काटेकोरपणे नियंत्रणाखाली ठेवला जातो. अनेक वेळेला अशा उड्डाणांना टेक ऑफ आणि लँडिंगसाठी फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. कम्युनिकेशन, विमानात कार्यक्षम हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन प्रणाली असणं आवश्यक आहे. अनेक प्रकरणामध्ये सॅटेलाईट ट्रॅकिंग प्रणाली देखील अनिवार्य असते, ज्यामध्ये राज्याचे गृहविभाग किंवा मंत्रालय प्रत्यक्ष वेळेत रिअल टाईम उड्डाणावरती लक्ष ठेवू शकतात. लँडिंग साईट, जर मंत्री ग्रामीण भागात हेलिकॉप्टरने प्रवास करत असतील तर अनुसूचित नसलेलं हेलिपॅड देखील स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलिसाकडून तपासून आणि मंजूर करून घेतलं जातं. यामध्ये आग्नेय, एकतर तुमची फायरची सिक्युरिटी, वाऱ्याची दिशा दाखवणाऱ्याला विंडस्टॉक आणि परीघ सुरक्षा याचा समावेश आहे. हवामानाशी संबंधित कडक अटी असतात आणि ह्याचं पालन झालं की नाही याचा आता शोध घेतला जातो. यातल्या बहुतेक अटी याचं उल्लंघन झालेलं आहे असं आता मला एव्हिएशन एक्सपर्ट सांगतायत. दुर्दैवाने आज अजित पवार यांच्याबरोबर श्री विदीप जाधव हे जे त्यांचे सुरक्षा रक्षक होते तेही नाही आहेत. त्यानंतर पिंकी माळी ह्या ज्या क्रू मेंबर होत्या त्याही नाही आहेत आणि को पायलट आणि पायलट असे एकूण 5 जणांचं निधन झालं. या सगळ्याचा अर्थ असा असतो की जे प्राथमिक प्रोटोकॉल आहेत ते श्री अजित पवार यांच्या संदर्भामध्ये पाळले गेलेले नाहीत असं ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत, विच इज अनॲक्सेप्टेबल. जर हे VIP सारख्या लोकांच्या बरोबर सुरू असेल तर आपण इमॅजिन करू शकतो की ज्या सामान्य प्रवाशासाठीच्या विमान वाहतूक सेवा आहेत त्या विमान वाहतूक सेवेमध्ये किती हलगर्जीपणा असू शकतो. इट्स अ गेसवर्क असतो की नाही त्याच्याबद्दल असे विमान अपघात झाल्यानंतर आपण प्रतिक्रियावादी बनून ते सांगत असतो. यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील मी महाराष्ट्रासमोर आणतो आहे, ते तुम्ही पाहत आहात, ते पाहाच, पण त्याबरोबर सरकारच्या संबंधित यंत्रणांना याचे प्रश्न विचारावे लागतील, ते विचारू आपण. थांबूया.